गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ MA मराठी M54 मराठी 121 साहित्य विचार पुस्तक क्रमांक 1 साहित्याची संकल्पना व स्वरूप या विषयातील पहिला घटक साहित्याची लक्षणे या पाठाचा अभ्यास करणार आहोत। या ठिकाणी अगोदर आपण प्रास्ताविक जाणून घेऊ। साहित्य व्यवहारात साहित्य हा शब्द आपण ललित साहित्य या अर्थाने वापरतो। लालित्य प्रदान अर्थपूर्ण शब्दांची संघटना म्हणजे ललित साहित्य होय। या ठिकाणी ललित साहित्याची व्याख्या सांगण्यात आलेली आहे। लालित्य प्रधान अर्थपूर्ण शब्दांची संघटना म्हणजे ललित साहित्य होय। शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होणारी या अर्थाने ती शब्दकला आहे। साहित्य हे लेखक कवीच्या भावनांचा व अनुभवांचा शब्दरूपी आविष्कार आहे। साहित्यात लेखकाच्या अनुभव विश्वाला महत्त्व आहे। आता आपण साहित्याची संज्ञा हा घटक अभ्यासणार आहोत। साहित्य ही संज्ञा बघा, साहित्य या संज्ञेचा अर्थ सामग्री असा होतो। साहित्य व्यवहारात साहित्य ही संकल्पना ललित साहित्य अशी अभिप्रेत आहे। साहित्य ही व्यापक संकल्पना आहे। साहित्य ही संज्ञा कविता, कथा, कादंबरी, नाटक, ललित निबंध, प्रवास वर्णनपर लेखन, वैचारिक निबंध या सर्व प्रकारच्या लेखनाच्या संदर्भात लक्षात घेतली जाते। पुढचा पॉइंट आहे साहित्याचे वर्गीकरण। साहित्याचे वर्गीकरण कशा प्रकारे केले जाते बघा, संपूर्ण साहित्य व्यवहाराचे गद्य, पद्य आणि मिश्र असे वर्गीकरण भारतीय संस्कृत अभ्यासक दंडी यांनी केले आहे। भारतीय संस्कृत साहित्य अभ्यासकांच्या वर्गीकरणाचे तपशील लक्षात घेतले असता साहित्याचे शास्त्रीय साहित्य आणि ललित साहित्य असे वर्गीकरण करता येणे शक्य आहे। शास्त्रीय साहित्य आणि ललित साहित्य असे वर्गीकरण करता येते। स्थूल मानाने शास्त्रीय साहित्य, ललित साहित्य आणि ललित साहित्याच्या सीमारेषेवरील साहित्य असे वर्गीकरण करावे लागते। हरिनारायण आपटे यांची पण लक्षात कोण घेतो ही जी कादंबरी आहे हा ललित साहित्याचाच एक प्रकार आहे। ललित साहित्य हे व्यक्ती सापेक्ष असते तर शास्त्रीय साहित्य विषय सापेक्ष असते। ललित साहित्यात अनुभवाच्या अनेक अर्थाच्या शक्यता असतात तर शास्त्रीय साहित्यात अनुभवाच्या एकाच अर्थाची शक्यता असते। या ठिकाणी ललित साहित्य आणि शास्त्रीय साहित्य यांच्यामधील फरक सांगण्यात आलेला आहे। ललित साहित्य सजीव व बहुपेडी स्वरूपाचे असते तर शास्त्रीय साहित्य यांत्रिक व एकेरी स्वरूपाचे असते। ललित साहित्यात भावसत्याचा आविष्कार होतो। शास्त्रीय साहित्यात वस्तुनिष्ठ सत्याच्या आविष्कारावर भर दिला जातो। ललित साहित्यातील लेखनात घाटाला व रूपबंधाला अधिक महत्त्व असते तर शास्त्रीय साहित्यात घाटाची व रूपबंधाची अपेक्षा नसते। कल्पित वास्तव्य लेखक साकार करण्याचा प्रयत्न करतो। शास्त्रीय साहित्यात सत्याचे जसेच्या तसे प्रकटीकरण करण्यावर अधिक भर देण्यात येतो। पुढचा पॉइंट आहे संस्कृत साहित्य मीमांसकांची ललित साहित्याची लक्षणे बघा, रसतत्व हे खरेच सौंदर्य तत्व होय असे म्हणता येते। अलंकार, रीती, ध्वनी, वक्रोक्ती आणि औचित्य हे विचार रस या तत्वाची सिद्धी करणारे साधन विचार होत, तथापि त्यांना सौंदर्य तत्वाचे महत्त्व प्राप्त झाले आहे। मग या ललित साहित्याची लक्षणेमध्ये पहिला पॉइंट आहे अलंकार।
बामह, दंडी, उद्भट, वामन आणि मम्मट या भारतीय संस्कृत परंपरेतील अभ्यासकांनी काव्यचर्चा करताना अलंकार या सौंदर्य तत्वाचा विचार केला आहे. बघा, अर्थात अलंकार म्हणजे काव्याचा आत्मा असे वरील अभ्यासकांनी स्पष्ट केले नाही. तथापि अलंकार हे काव्याचे सर्वश्रेष्ठ तत्व आहे असे मानले गेलेले आहे. अलंकार हे काव्याचे सर्वश्रेष्ठ तत्व होय. काव्यात अलंकार स्पष्टपणे असलेच पाहिजे असे मम्मट म्हणतात. साधन, अलंकार हे साधन तर सौंदर्य हे साध्य, त्यामुळे अलंकाराला दुय्यम महत्त्व प्राप्त झाले. खरे तर सौंदर्य कलाकृतीचे साध्य आहे. अलंकार हे साधन आहे. सौंदर्य हे लक्ष्य आहे. अलंकार साधन आहे. अलंकार हे अभिव्यक्ती प्रक्रियेचाच भाग आहेत. अर्थात अलंकार म्हणजेच काव्याचे सौंदर्य असे मान्य करता येत नाही. काव्य सौंदर्य प्राप्त होण्याच्या दृष्टीने अलंकार हे साधन असल्याचे मान्य करावे लागते. अलंकार नंतर आपला दुसरा पॉइंट आहे रीती. वामनाने काव्याचे प्राणतत्व म्हणून रीतितत्वाचा पुरस्कार केला आहे. काव्याचे प्राणतत्व म्हणजे रीतितत्व. त्यांनी रीतिरात्मा काव्यस्य विशिष्ट पदरचना रीती असे म्हटले आहे. रीती हे काव्याचे सौंदर्य तत्व होय असे ते मानतात. रीती म्हणजे शब्दाची विशिष्ट पद्धतीने केलेली रचना होय असे वामनाचे म्हणणे आहे. त्यांनी रीतीला काव्याचा आत्मा असे संबोधले आहे, कारण त्यामुळे काव्याला सौंदर्य येत असल्याचे ते स्पष्ट करतात. बघा, काव्याचे काही दोषही त्यांनी सांगितलेले आहे. असाधू, कष्ट, ग्राम्य, अप्रतीत, अनर्थक, अन्यार्थ, नेत्रार्थ, गुणार्थ, अश्लील आणि क्लिष्ट असे काव्यदोष स्पष्ट केलेले आहेत. अर्थात वामनाचा रीतिविचार हा सौंदर्याचा शोध घेतो. साध्या शब्दांना काव्याचा दर्जा कसा प्राप्त होतो हे सांगण्याची तत्वप्रणाली म्हणजे वामनाचा रीतिविचार होय. आणि वामनाच्या रीतिविचारात केवळ पदरचनेला महत्त्व आहे. पहिला पॉइंट झाला आपला अलंकार. दुसरा पॉइंट आहे रीती आणि संस्कृत साहित्य मीमांसकाची ललित साहित्याची लक्षणे मध्ये तिसरा पॉइंट आहे वक्रोक्ती. पहा, या ठिकाणी आपण जे फक्त महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यांचाच अभ्यास करत आहोत. विदग्धता म्हणजे कल्पनाशक्ती, प्रतिभा असा अर्थ आहे. नेहमीच्या व्यवहारातील शब्दांना या वैविध्यपूर्ण बोलण्याच्या पद्धतीने म्हणजेच वक्रोक्तीने सौंदर्य प्राप्त होते. वक्रोक्तीचा अर्थ काय? का विधिदग्ध लोकांची बोलण्याची पद्धती. विधिग्ध लोकांची बोलण्याची पद्धती म्हणजे वक्रोक्ती होय. अशी वक्रोक्तीची व्याख्या कुंतकाने केली आहे. कुंतकाने वक्रोक्तीचे वर्णविन्यास वक्रता, पद पूर्वार्ध वक्रता, पद्यार्थ वक्रता, वाक्य वक्रता, प्रबंध वक्रता आणि प्रकरण वक्रता असे प्रकार सांगितले. वक्रोक्तीचे प्रकार वर्णविन्यास वक्रता, पद पूर्वार्ध वक्रता, पद्यार्थ वक्रता, वाक्य वक्रता, प्रबंध वक्रता आणि प्रकरण वक्रता. वक्रोक्ती हे काव्य सौंदर्याचे प्राणतत्व मानण्यापेक्षा काव्याला सौंदर्य प्राप्त करून देणारे एक साधन म्हणून या काव्य तत्वाकडे पाहावे लागते. वक्रोक्तीनंतर पुढचा पॉइंट आहे औचित्य. क्षेमेंद्र या साहित्य मीमांसकाने औचित्य विचार मांडला आहे. औचित्य म्हणजे काय? तर औचित्य म्हणजे रसाचा उत्कृष्ट साधणारी शब्दालंकाराची योजना होय. एकूणच शब्द, अर्थ, अलंकार आणि रस
इत्यादींच्या संदर्भात काय उचित आहे आणि काय अनुचित आहे याचा विचार म्हणजेच औचित्याचा विचार होय. काय सांगितले त्या ठिकाणी? एकूणच शब्द, अर्थ, अलंकार आणि रस इत्यादींच्या संदर्भात काय उचित आहे आणि काय अनुचित आहे याचा विचार म्हणजेच औचित्याचा विचार होय. काव्यरस निर्माण होण्याचे औचित्य हे एक साधन आहे. औचित्य हेच काव्याचे सौंदर्य असे मानता येत नाही. तर औचित्य हे काय आहे? साधन आहे काव्यरस निर्माण होण्याचे. पुढचा पॉइंट आहे ध्वनी. ध्वनी सिद्धांताची मांडणी आनंदवर्धनाने केली. आनंदवर्धन ध्वनीला काव्याचा आत्मा मानतात. ध्वनी हे तत्व काव्य सौंदर्य प्राप्तीचे एक साधन मानावे लागते. पुढचा पॉइंट आहे रस. संस्कृत काव्य परंपरेत सर्वाधिक महत्त्व प्राप्त झालेले काव्याचे व्यवच्छेदक तत्व म्हणजे रस होय. रसयुक्त वाक्य म्हणजे काव्य असे विश्वनाथाने म्हटले आहे. रसयुक्त वाक्य म्हणजे काव्य. काव्य वाचनामुळे रसिकाला जी अनुभूती येते ती म्हणजे रस होय. सहृदय रसिकांना त्यापासून अपूर्व असा आनंद प्राप्त होतो. हाच रसास्वाद होय. सर्व कलांचे उद्दिष्ट रस प्रतीती अथवा सौंदर्य प्रतीती हेच असल्याने रस हा काव्याचा आत्मा हे तत्व सर्वमान्य झाले. अभिनव गुप्ताने रस आणि सौंदर्य हे शब्द समान अर्थानेच वापरलेले आहेत. वस्तुतः रस हे अतिशय व्यापक तत्व आहे. रस हा आस्वाद तत्व मानला गेलेला आहे. पुढचा पॉइंट आहे मराठी समीक्षेतील ललित साहित्याची लक्षणे. काव्याचे प्राणतत्व म्हणजे काव्याचे सौंदर्य तत्व होय. लय, पोत आणि मानुषता ही तीन सौंदर्य तत्व वा साहित्य तत्व महत्त्वाची मानली गेलेली आहेत. लय, पोत आणि मानुषता. मर्ढेकरांनी लय सिद्धांत मांडला आहे. संवाद, विरोध आणि समतोल हे तीन नियम मिळून लय सिद्धांत बनतो. साहित्य या कलेत भावार्थाची लय नियमानुसारच गुंफण केली जाते. आस्वाद प्रक्रियेचा विचार देखील ते लय नियमानुसारच करताना दिसतात. बघा या ठिकाणी हा MCQचा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की पोत हा सौंदर्य सिद्धांत कोणी मांडला? तर पहा उत्तर द.ग. गोडसे यांनी. द.ग. गोडसे यांनी पोत हा सौंदर्य सिद्धांत मांडला. हा प्रश्न MCQसाठी आपल्याला विचारलेला होता. विशिष्ट जागेत केली जाणारी उभ्या आडव्या धाग्याची विण म्हणजे पोत होय. विशिष्ट जागेत केली जाणारी उभ्या आडव्या धाग्याची विण म्हणजे पोत होय. शरदचंद्र मुक्तिबोधांनी साहित्य कृतीचे संघटक तत्व म्हणून मानुषता या सौंदर्य तत्वाचा पुरस्कार केला आहे. मर्ढेकरांनी लय सिद्धांत मांडला, द.ग. गोडसे यांनी पोत सिद्धांत मांडला आणि शरदचंद्र मुक्तिबोधांनी सौंदर्य तत्वाचा पुरस्कार मानुषता या सौंदर्य तत्वाचा पुरस्कार केला आहे. मानुषता हे एका अर्थाचे रूप असते असे मुक्तिबोधांनी सांगितले. मानुषता हे कलाकृतीचे संघटक तत्व होय. या तत्वाला मुक्तिबोध सौंदर्य तत्व मानतात. पुढचा पॉइंट आहे भारतीय व पाश्चात्य परंपरेतील साहित्याच्या व्याख्या. या ठिकाणी साहित्याच्या व्याख्या सांगण्यात आलेल्या आहे. त्यापैकी आपण दंडी यांची साहित्याची व्याख्या पाहू. इष्ट अर्थाने युक्त असलेली पदावली म्हणजे काव्य. इष्ट अर्थाने युक्त असलेली पदावली म्हणजे काव्य. त्यानंतर कोलरीज यांनी केलेली व्याख्या बघा. द बेस्ट वर्ड्स इन बेस्ट ऑर्डर. उत्तम क्रमात योजलेले उत्तम शब्द. त्यानंतर हॅझलिट यांची व्याख्या पहा. कल्पना आणि भावनोत्कता यांची भाषा. एडगर ॲलन पो यांची भाषा. यांनी कोणती साहित्याची संकल्पना मांडलेली आहे? सौंदर्याची लयबद्ध निर्मिती म्हणजे साहित्य. गोवी करंदीकर यांनी साहित्याची व्याख्या केलेली आहे.
कल्पनाप्राप्त जीवन प्रक्रियेची भाषाधिष्ठित बंदिश म्हणजे साहित्य. कल्पनाप्राप्त जीवन प्रक्रियेची भाषाधिष्ठित बंदिश म्हणजे साहित्य. त्यानंतर राग जाधव यांनी साहित्याची व्याख्या केली आहे. साहित्य ही सर्जनशील निर्मिती करीत असते. जे पाहिले, अनुभवले, जाणवले, भावले, अंतःप्रतीत झाले ते व्यक्त करून साहित्यिक स्वातंत्र्य मूल्याची जोपासना करीत असतो. पुढचा पॉइंट आहे ललित साहित्यातून व्यक्त होणारे अनुभवाचे विशेष. बघा, या ठिकाणी ललित साहित्यातून व्यक्त होणारे अनुभवाचे विशेष किंवा घटक दिलेले आहेत. त्या प्रत्येक घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. पहिला घटक आहे संवेदनात्मकता. कलावंताच्या ठिकाणी तीव्र संवेदन क्षमता असली पाहिजे. वर्ण विषयाच्या संदर्भातील सर्वच्या सर्व किंवा अधिकात अधिक इंद्रिय स्फुरणेने नेमकीपणे टिपणारा आणि ती हळुवारपणे रसिक मनात संक्रांत करणारा कलावंत श्रेष्ठ ठरतो. म्हणून कलावंताच्या ठिकाणी संवेदन क्षमता असली पाहिजे. पुढचा पॉइंट आहे भावनात्मकता. वास्तव्य जीवनातील भावभावनांचे प्रसंगच ललित साहित्य कृतीतून चित्रित झालेले असतात. लेखकाच्या साहित्य कृतीतील भावनाविष्कार वाचकांना आपल्याबरोबर त्या विश्वात घेऊन जात असतो. भावनात्मकता ललित साहित्याचा आधारस्तंभच आहे. लेखकाचे हृदय हे भावनाशील असले पाहिजे. त्याचप्रमाणे मानवी संबंध हे ज्या भावनाबंधनाने परिपुष्ट झालेले असतात त्याचे नीट आकलन लेखकाला झाले पाहिजे. जीवन व्यवहारात वावरत असताना आपण त्या भावनांमध्ये गुरफटलेलो असतो. साहित्यातील भावनात्मकता भावनेच्या शुद्ध स्वरूपाची ओळख करून देते. अनुभवाच्या विशेषमध्ये पहिला पॉइंट होता संवेदनात्मकता, दुसरा पॉइंट भावनात्मकता आणि तिसरा पॉइंट आहे वैचारिकता. ललित साहित्यात भावना परिपोषाप्रमाणे विचार परिपोषाला देखील महत्त्व अधिक आहे. साहित्य कलाकृतीतून व्यक्त होणारे विचार मात्र लालित्याच्या अंगाने विकसित व्हावे ही अपेक्षा असते. कलेच्या पातळीवर जाणारे हे विचार ललित कृतीला सामर्थ्य प्रदान करीत असतात. लेखकाचे अनुभव साहित्य कृतीतून कलात्मक रूप घेऊन प्रकट होत असले तरी त्या कलात्मक अनुभूतीचा संबंध व्यापक व सखोल वैचारिकतेशी जीवनविषयक आकलनाशी असतो. पुढचा पॉइंट आहे सेंद्रिय तत्व. साहित्य कृती ही स्वतंत्र, स्वयंपूर्ण व संपूर्ण असते. इंद्रिय घटकांच्या आधारे साधली जाणारी एकात्मक भाषिक संघटना म्हणजे कलाकृती होय. या ठिकाणी कलाकृतीची व्याख्या सांगितलेली आहे. अनेक इंद्रिय घटकांच्या आधारे साधली जाणारी एकात्म भाषिक संघटना म्हणजे कलाकृती होय. अनेक घटकांचे संपूर्णत्व कलाकृतीच्या एका पूर्णात समाविष्ट झालेले असते. या पूर्णाचा एकात्म संस्कार रसिक मनावर झालेला असतो. पुढचा पॉइंट आहे सूचकता. ललित साहित्य कृती प्रत्यक्षपणे जे काही सांगते त्यापेक्षा ती अधिक काही सुचवित असते. ललित साहित्य कृतीचे जे अनेक अर्थ संभवू शकतात ते त्यामागील अनुभवाच्या ठिकाणी असणाऱ्या सूचकतेमुळेच. प्रत्यक्ष काही सांगण्यापेक्षा त्यांचा भर सुचवण्यावर अधिक असतो. शब्दांमधून पकडता येत नाही असे शब्दांच्या पलीकडचे काहीतरी सूचित करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. शब्दांच्या सुचवण्याच्या याच शक्तीला भारतीय संस्कृत मीमांसकांनी ध्वनी असे म्हटले आहे. पुढचा पॉइंट आहे विशिष्टता आणि विश्वात्मकता. ललित साहित्य कृतीच्या निर्मात्याची विशिष्टता लेखक सापेक्ष असते. त्यात लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष प्रकट होतात. पण कलाकृतीत प्रकट झालेली अनुभूती व्यक्ती सापेक्ष असूनही व्यक्तिनिरपेक्ष झालेली असते. साहित्य कलाकृतीतील विशिष्टत्व अबाधित राहून ती साहित्यकृती
विश्वात्मक होऊ शकते. अशा विश्वात्मक होण्यातच साहित्य कृतीच्या महात्म्यतेचे बीज साठवले आहे. या ठिकाणी आपण ललित साहित्यातून व्यक्त होणारे अनुभवाचे घटक वा अनुभवाचे विशेष अभ्यासले आहेत. पहिला पॉइंट होता आपला संवेदनात्मकता, भावनात्मकता, वैचारिकता, सेंद्रिय तत्व, सूचकता, विशिष्टता आणि विश्वात्मकता हे त्याचे पॉइंट होते. पुढे आकलन. ललित साहित्य हे भावनाप्रधान असते, तर शास्त्रीय साहित्य हे विचारप्रधान असते. त्या ठिकाणी आपल्याला काही पारिभाषिक शब्द आणि शब्दार्थ दिलेले आहेत. ललित साहित्याची व्याख्या दिलेली आहे. साहित्य ही संज्ञा आपण व्यापक अर्थाने वापरतो. सर्वच प्रकारच्या लेखनाचा निर्देश आपण साहित्य या संज्ञेत करतो. साहित्य व्यवहारात साहित्य हा शब्द आपण ललित साहित्य या अर्थाने वापरतो. ललित प्रधान अर्थपूर्ण शब्दांची संघटना. ललित प्रधान अर्थपूर्ण शब्दांची संघटना म्हणजे ललित साहित्य होय. आणि अलंकाराची व्याख्या पहा. अलंकार हे सौंदर्य तत्व असून शब्द आणि अर्थ यांचे अलंकार किंवा गुण हेच काव्यतत्व होय असे समजले जाते. अलंकार हे काव्याचे सर्वश्रेष्ठ तत्व होय. सारांश जाणून घेऊ आपण पाठाचा. साहित्याची संकल्पना व स्वरूप समजून घेणे हा एक निरंतर शोध आहे. मानवी मनाचा व जीवनाचा थांग लागणे जसे जवळजवळ अशक्य तसे साहित्याचेही, कारण साहित्य हे मानवी मनाने निर्माण केलेल्या जीवनाचे दर्शन घडवीत असते. कवीच्या मनाने घेतलेला अनुभव शब्दांच्या माध्यमातून साहित्य रूप घेत असतो. हे माध्यम, हा अनुभव, त्यावर कलावंत मनाच्या प्रतिभेचे झालेले संस्कार, लेखकाची जीवनदृष्टी, त्याचे आकलन, त्याची साहित्याकडे पाहण्याची दृष्टी या सगळ्यांचा परिणाम साहित्य कृतीमध्ये सौंदर्य रूप घेऊन आकारात असतो. साहित्य कृतीतील सौंदर्य प्रतीती व्यापक जीवनविषयक व कलाविषयक परिपक्वतेत प्रकट होत असते. ही जाणीव ठेवून साहित्य ही संकल्पना, साहित्याची लक्षणे आणि साहित्याचे स्वरूप लक्षात घ्यावे लागते. या ठिकाणी स्वयं अध्ययनासाठी काही प्रश्न उत्तरं दिलेली आहेत, ती आपण जाणून घेऊ. या ठिकाणी उत्तरच दिलेली आहेत. प्रश्न मी तोंडी सांगत आहे तुम्हाला. प्रश्न क्रमांक 1. साहित्य ही संज्ञा कोणत्या प्रकारच्या लेखनाच्या संदर्भात लक्षात घेतली जाते? साहित्य ही संज्ञा कोणत्या प्रकारच्या लेखनाच्या संदर्भात लक्षात घेतली जाते? त्याचे उत्तर पहा. या ठिकाणी आपण जो प्रश्न वाचला त्याचे उत्तर या ठिकाणी दिलेले आहे. साहित्य ही संज्ञा कविता, कथा, कादंबरी, नाटक, ललित निबंध, प्रवास वर्णनपर लेखन, वैचारिक निबंध या सर्व प्रकारच्या लेखनाच्या संदर्भात लक्षात घेतली जाते. पुढे दुसरा प्रश्न. ललित साहित्य आणि शास्त्रीय साहित्य यात कोणता फरक असतो? या ठिकाणी ललित साहित्य आणि शास्त्रीय साहित्य यामध्ये फरक दाखविण्यात आलेला आहे. ललित साहित्य हे व्यक्तिसापेक्ष असते, या उलट शास्त्रीय साहित्य हे विषय सापेक्ष असते. 2. ललित साहित्य अनुभवाच्या अनेक अर्थाच्या शक्यता असतात. शास्त्रीय साहित्यात अनुभवाच्या एकाच अर्थाची शक्यता असते. ललित साहित्य सजीव व बहुपेडी असते. शास्त्रीय साहित्य यांत्रिक व एकेरी असते. 4. ललित साहित्यात भावसत्याचा आविष्कार होतो. शास्त्रीय साहित्यात वस्तुनिष्ठ सत्याचा आविष्कार होतो. 5. ललित साहित्यात घाटाला वा रूपबंधाला अधिक महत्त्व असते. शास्त्रीय साहित्यात घाटाची वा रूपबंधाची अपेक्षा नसते. 6. ललित साहित्य कल्पित वास्तव्य लेखक साकार करण्याचा प्रयत्न करतो. शास्त्रीय साहित्यात
सत्याचे जसेच्या तसे प्रकटीकरण करण्यावर अधिक भर असतो. पुढचा प्रश्न पहा. वामनाने कोणते काव्यगुण सांगितलेले आहे? वामनाने कोणते काव्यगुण सांगितलेले आहे? या ठिकाणी उत्तर दिलेले आहे. काव्यात प्रसाद, माधुर्य, ओज, श्लेष, समता, समाधी, सुकुमारता, उदारता, अर्थव्यक्ती आणि कांती इत्यादी काव्यगुण वामनाने सांगितलेले आहेत. प्रश्न क्रमांक 2. वामनाने सांगितलेले काव्यदोष कोणते? उत्तर. काव्यात असाधू, कष्ट, ग्राम्य, अप्रतीत, अनर्थक, अन्यार्थक, नेत्रार्थ, गुढार्थ, अश्लील आणि क्लिष्ट असे काव्यदोष असतात. प्रश्न क्रमांक 3. कुंतकाने सांगितलेले वक्रोक्तीचे प्रकार सांगा. कुंतकाने वक्रोक्तीचे वर्ण विन्यास वक्रता, पद पूर्वार्ध वक्रता, पद्यार्थ वक्रता, वाक्य वक्रता, प्रबंध वक्रता आणि प्रकरण वक्रता असे प्रकार सांगितलेले आहेत. प्रश्न क्रमांक 4. औचित्य म्हणजे काय? उत्तर. औचित्य म्हणजे रसाचा उत्कृष्ट साधणारी शब्दालंकाराची योजना होय. एकूणच शब्द, अर्थ, अलंकार आणि रस इत्यादी संदर्भात काय उचित आहे आणि काय अनुचित आहे याचा विचार म्हणजेच औचित्याचा विचार होय. या ठिकाणी आपले प्रश्न उत्तर कंप्लीट झालेले आहेत. आपण महत्त्वाचे काही पॉईंटचा अभ्यास केलेला आहे. त्यावरून तुम्हाला पाठाचा पूर्ण भाग लक्षात येईल. थँक्यू.